धाराशिव जिल्ह्यातील येरमाळा येथे येडेश्वरी देवीच्या चैत्री पौर्णिमेच्या यात्रेत मुख्य पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला। या सोहळ्यावर आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली। तुळजा भवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीच्या यात्रेला दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात। यंदाही चैत्री पौर्णिमेनिमित्त पार पडलेल्या मुख्य पालखी सोहळ्याला मोठी गर्दी झाली होती। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 15 लाखाहून अधिक भाविक येरमाळा इथं दाखल झाले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात पालखी सोहळा पार पडला। यावेळी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या वतीने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली, ज्यामुळे सोहळ्याला अधिक आकर्षक आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झालं। शेकडो वर्षाच्या परंपरेप्रमाणे आज येडेश्वरीच्या यात्रेची सुरुवात झालेली आहे। आईची पालखी येरमाळ्यामध्ये गावामध्ये आली आहे आणि आपण बघितलं लाखो भाविक प्रचंड उत्साहात भक्तीने आईचं दर्शन करायला आले। दर्शन घेतलं आईचा भरभरून आशीर्वाद मिळालाय आणि आज परत एकदा नेहमीप्रमाणे आपण हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी देखील करू शकलो। थोडासा वेळ झाला हेलिकॉप्टरला, परंतु योग्य टायमिंगमध्ये सगळं झालं आणि त्याच्याने अजून थोडासा उत्साह सगळ्यांचा वाढतो। या पूर्ण प्रक्रियेमध्ये जे सर्वजण कष्ट घेतात त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आईच्या चरणी प्रार्थना हीच आहे की येणारं वर्ष सर्वांना अतिशय सुखसमृद्धीचं जावं। शेतकऱ्यांवरती दरवर्षी निसर्गाचं जे संकट असतं ते यावर्षी दूर राहावं, सर्व शेतकऱ्यांना आईचं संरक्षण मिळावं, आशीर्वाद मिळावे हीच माझी प्रार्थना आहे। वरिष्ठ IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या मातोश्रीचं वृद्धापकाळानं निधन झालंय। या दुःखद वार्तेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। आपल्या कर्तृत्वानं मोठी प्रशासकीय उंची गाठणाऱ्या अधिकाऱ्यांच्या आईचं निधनानं समाजातील अनेकांना दुःखाचा धक्का बसलाय। अंत्यसंस्कारावेळी तुकाराम मुंडे अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं। आपल्या मुलांना शिक्षणाची प्रेरणा देणाऱ्या मातृछायेला अखेरचा निरोप देताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते। यावेळी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली। जिल्ह्यातील अधिकारी, लोकप्रतिनिधी तसंच राज्यभरातून आलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली संवेदना व्यक्त केली। शोकाकुल समाज बांधव, शोकाकुल गावकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वच अत्यंत दुःखद अशा अंतकरणाने आपल्या सर्वांच्या मातोश्री अश्रूबाई मुंडे यांना अखेरचा निरोप या ठिकाणी देत आहोत। असं म्हणतात की स्वामी तो माणूस आणि परिवार आणि मातोश्रीने तर अशोकराव असतील, बाबासाहेबजी असतील, तुकाराम तर आपण लहानचे मोठे होतो। जन्मापासून तर आई जोपर्यंत आहे तोपर्यंत संस्काराची शिदोरी ही निश्चितपणे आपल्यावरती कळत असते आणि आईच्या या संस्कारामध्ये ज्यांचा संपूर्ण राज्यामध्ये दबदबा आहे तुकारामजी मुंडे यांचा, प्रशासकीय सेवेमध्ये जे काही आईने संस्कार त्यांच्यावरती केलेत, काही जरी झालं तरी तत्वाशी तडजोड करायची नाही। या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।